दिल्ली के लाल किला मेट्रो स्टेशन के पास हुए भीषण बम धमाके में कई निर्दोष नागरिकों की मौत से देश भर में शोक की लहर फैल गई है। इन शहीद नागरिकों को श्रद्धांजलि देने के लिए नागपुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से आयोजित कैंडल मार्च का आयोजन किया गया। सैकड़ों कार्यकर्ताओं और नागरिकों ने हाथों में जलती मोमबत्तियां लेकर मौन फेरी निकाली। मार्च के दौरान लोगों ने देश में शांति और सौहार्द बनाए रखने की अपील की और आतंकवाद के खिलाफ एकजुटता का संदेश दिया। दुःखाची गोष्ट आहे, ज्या लोकांनी हे हल्ला केलेला आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि आमचे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या माध्यमातून कडक चौकशी सुरू आहे आणि ज्या लोकांनी हल्ला केलेला निश्चित ते पकडण्यात येईल आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर आणि ग्रामीण आणि जे मृत शहीद झालेले आहे त्यांना श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नमन करून शांततेने एकताचा संदेश गेला पाहिजे आणि ते जे मृत झालेले शहीद आहे त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आम्ही म्हणजे मूक श्रद्धांजली मोर्चा काढत आहोत। सर, 9 लोक जागेवर असलेले काय मदत करणार आहे? शासन पूर्णपणे लक्ष देत आहे। केंद्र सरकारचा एक मिनिटावर लक्ष आहे आणि कुठेही त्यांना श्रद्धांजली जे मृत झाले आणि जे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे ते लवकरात लवकर स्वस्थ होईल अशी आम्ही भगवान चरणी प्रार्थना करतो।